विठ्ठली गोवर्धे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विवेकाने ज्याने सुघटित समाजा टिकविले, महासिद्धांताचे गुढ रसिकत्व उखलिले. रसित से तरतरविला श्री धार्मिक तरू, तया ज्ञानेशाते विमलमतीने वंदन करू. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतो, तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा. आज आपल्याला संत सांगतात एक आपण वावरतोय. प्रत्येक जीव आत्मा हा आंधळा बनलेला आहे, ज्ञानाने आंधळा आणि दृष्टीने आंधळा. आज आपल्या जीवनात संताचं एक महात्म्य कळत नाही. संत म्हणतात संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतो, तेथे असे देव उभा जैसी समचरणा शोभा. काय कळलं हे कोणाला कळत नाही. आताचे महाराज ते सगळं खोटं नाणं चालण्यात आले. जनाबाई म्हणती संत भार पंढरीत. संताचा भार, संताचं ओझं जर आपल्या ह्या शरीररूपी कायारूपी पंढरीत जर असलं तर काही ओझं होईन का? नाही. आता ते आपण तेच पंढरीत पाहतो, तिकडं संतात ते सगळं ते काय खरं आहे का? अजिबात खरं नाही. संत भार, संताचा भार, संताचं ओझं, 4 वेद, 40 शास्त्र, 18 पुराण बी जर आपण ह्या हृदयात ठेवले तर काही ओझं होईल का? नाही. मग तिथं जर संताचा भार आपल्या पंढरीत असला तर तिथं आपोआप ज्ञानाचा गजर होतो. आणि ज्ञानाचा गजर आणि तिथंच देव उभा राहतो. मग असं कळत नाही. समजा संत म्हणले आळंदी हे गाव, म्हणले का आळंदी ते गाव? अहो आळंदी हे गाव पुण्यभूमी ठावं, दैवताचे नावं सिद्ध. आपल्यात जे दैवत नांदतं ते सिद्धेश्वर आहे, प्रत्यक्ष आहे. पण आपण कुठंतरी तीर्थी धोंडापाणी देवरोकडा सजनी तिकडं तीर्थाला जाऊन मरतो. म्हणजे कशी झाली गोचिडावानी कस झाली प्रत्येक जीवात्म्याची. गाईच्या कासाला लागलेले असतात गोचिडं, पण ते दूध सापडत नाही, ते रक्तच पितात. त्याप्रमाणे आपला प्रत्येक जीवात्मा असा सृष्टीत आला आणि हरपला. त्यांना खरं सांगणारं कोणी नाही. म्हणून जनाबाई म्हणते संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतो, तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा. मग तिथं समचरण, जिथं सम आली, जिथं समबुद्धी आली, तिथंच देव उभा असतो. म्हणून संत जनाबाई म्हणतात आयशा संता शरण जावे, जनी म्हणे तया द्यावे. काय म्हणते जनाबाई? आयशा संता, ज्याच्याकडं माझा ज्ञानाचा भार आहे, संताचा 4 वेद, 4 शास्त्र, 18 पुराण त्याच्या हृदयात आहे. आयशा संता शरण जाव्या. कैशा आयशा, ज्याच्याकडं ज्ञान आहे, आत्मज्ञान. आणि जनी म्हणे तया द्यावे, म्हणजे जनाबाई काय म्हणते आयशाला आठवावे. द्यावे म्हणजे आठवावे. म्हणून संत लय सोप्या भाषा सांगता, पण आपण त्या ज्ञानापर्यंत तिथपर्यंत जात नाही. म्हणून जग हे सगळं आंधळ बांधलेले. ते नाही का धृतराष्ट्राला सांगतात ज्ञानेश्वरी आजी तुमची अवधारा नाही चर्मचक्षु संसारा, की ज्ञानदृष्टी व्यवहार आणले ते. अरे भाऊ तू वरून आंधळा आहे, हे धृतराष्ट्राने आत बी आंधळा आहे आणि ज्ञानाने बी आंधळा आहे. तुला गीता कव्हर सांगू मी? म्हणून आपण ह्या सृष्टीत संताचं काय म्हणणं आहे ते जाणून घ्यायला पाहिजे. संत म्हणतात बाबा रे तू देवा आदिदेव तत्वत आहे, पण तुला कळत नाही. तू देवाचा देव तत्वता परी त्याशी सर्वथांना आठवे. कारण तुला एक स्वप्न पडलेलं आहे आणि स्वप्नात भिकारी झालेले आपण. पण जाग व्हा. म्हणून संत म्हणतात उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा. चुकी व्यथा जन्माच्या. जर तुम्हाला जन्माच्या व्यथा चुकायच्या असल्या
तर याच्यातून जागं व्हा. जागं म्हणजे झोपेतून उठून जागं नाही, आपण कोण आहे आणि कशासाठी आलो याच्यातून जागं व्हायचं. म्हणून आता येथपर्यंतची केलेली सेवा संपवून घेतो आणि जे काय झालं असन ओकचोक ते माफ करा. म्हणून किंबहुना तुमचे पै केले माझे धर्मकीर्तन सिद्धी गेले, येथ माझे जी उरले पाईकपण. म्हणून माऊली म्हणतात शेवटला घी माझी निस्ती सेवा उरली. तुमचंच धर्मकीर्तन तुम्हाला सांगितलं. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जांबुवंत महाराज की जय.